कुरखेडा तालुका मुख्यालयाशी ग्रामीण भागाला जोडणारा सती नदीचा पुलाचे बांधकाम सुरू असल्याने तयार करण्यात आलेला रपटा आज गुरुवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास पहिल्याच पावसात वाहून गेल्याने येथून कोरची, मालेवाडा, कढोली तसेच नदी पलीकडील गावाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद झालेला आहे। ब्रह्मपुरी ते देवरी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे। या अंतर्गत कुरखेडालगत वाहणाऱ्या सती नदीचा जुना मात्र मजबूत असलेल्या पुलाला तोडत नवीन आणि मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे। यावेळी या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊ नये याकरिता पुलाच्या बाजूनेच मोठे पाईप टाकत आणि पाण्याच्या प्रवाहात रपटा वाहून जाऊ नये म्हणून सिमेंट काँक्रीटची संरक्षण भिंत बांधत रपटा तयार करण्यात आला होता। मात्र सदर रपटा पहिल्याच पावसाचा तडाखा सहन करू शकला नाही आणि 2 ठिकाणावरून या रपट्याला मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। सदर मार्ग बंद पडल्याने आणि जवळपास पर्यायी मार्ग नसल्याने नदीपलीकडील गोठणगाव, जांभूळखेडा, येरंडी, मालदुगी, चांदागड, सोनेसरी, शेवणी तसेच परिसरात मोठ्या संख्येत असलेल्या गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयाशी संपर्क करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। सदर मार्गावरील रपटा हा कमकुवत असल्याने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्याचे निर्देश दिले आहेत। त्याचप्रमाणे हलकी आणि जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात येत हा मार्ग बॅरिकेटिंग लावत बंद करण्यात आला आहे। रपटा तयार केलेला होता, एकदम निकृष्ट दर्जाचा रपटा तयार केलेला होता। पहिल्याच पावसात तो रपटा वाहून गेलेला आहे। याच्यामुळे सर्व बाहेरून येणारे सर्व विद्यार्थी किंवा आमचे स्वतःचे शेत किंवा शेतकरी वर्ग यांना खूप अडचण निर्माण झाली आहे। तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी याच्यामधला मार्ग काढून हा मार्ग सुकर करावा, हे एवढंच आपणास विनंती आहे।